सगळ्या पद्धतीने त्याचा विचार होणार. पण मी या आज सगळ्या मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीला अपील करतो की त्यांनी आपली भूमिका या विषयामध्ये स्पष्ट करावी आणि आपापल्या घोषणापत्रामध्ये सगळ्या पार्ट्यांनी या विषयात काही ना काही वचन द्यावं. वचननामा म्हणतं कुणी, त्याला काय म्हणत असेल तो पण द्यावं, म्हणजे मग महाराष्ट्राच्या निवडणुकीचा हा मुद्दा व्हावा असंही आम्हाला वाटतं. कारण त्यातून मग जनजागरण होईल. त्याचा आता फक्त काही लोकांपर्यंत ते सीमित आहे, ते सगळ्यांपर्यंत तो विषय आहे. परिषदेनंतर आम्ही महाराष्ट्र सरकारला याचा विधिवत सगळे कागद देणार आहे आणि महाराष्ट्र सरकारबरोबर भारत सरकारही देणार आहे. आणि त्या अनुषंगाने पुढच्या 6 स्टेपही मी आपल्याला सांगितल्या की सरकारने नाही केलं तर आम्ही काय काय करणार. आणि मी तर मीडियाच्या मित्रांना म्हणतो, खास करून महाराष्ट्राचा इतिहास आहे का पत्रकार हे सगळ्या क्रांतिकारी सामाजिक चळवळीमध्ये होते. त्यामुळे मीही एक पत्रकार आहे, तसं आपणही पत्रकार आहात. आपापल्या संस्थांची जी काही पॉलिसी असेल ते असेल, पण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, पुढच्या पिढीचं काय, यासाठी पत्रकारांनीही या आंदोलनात यावं. आम्ही याच्या ज्या समित्या बनवलेल्या आहेत त्या समितीचा जो एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही वकील, पत्रकार हा एक विषय ठेवलेला आहे की पत्रकारांनी त्या त्या स्तरावर यावं. त्यासाठी एक रचना आहे, महाराष्ट्र जिल्हा, तालुका आणि गाव, शहरामध्ये शहर आणि वार्ड, त्यामध्येही पत्रकारांनी सहभागी व्हावं अशी आमची अपील. किंवा अशा सगळ्या क्षेत्रातले 95% बांगलादेशी, जो पोळ्यांचा परंपरागत व्यवसाय आहे त्याच्यात आज 100% मी बांगलादेशी म्हणतो तेव्हा ते सगळेच घुसखोर आलेले आहेत. त्यामुळे बांगलादेशाला पण एक, कारण मॅक्झिमम ते असल्यामुळे त्याला बांगलादेश म्हणतो, पण 71 देशातले घुसखोर आपल्याकडे आहेत. तर पूर्ण व्यवसाय, कारण ते घुसखोर असल्यामुळे त्यांना काय असतं की कसंही करून जगायचंय, म्हणजे कमी पैशात काम करतात आणि त्यांना एकतर त्यांना जे येतात त्यांना थोडंसं मराठीचं शिक्षणही दिलं असतं, त्यामुळे ते इथले आहेत का बाहेर गेले कळत नाही. आणि आज पण पूर्ण आज तुम्ही जाऊन बघा, पूर्ण मासेमारीचा व्यवसाय त्यांच्या ताब्यात गेलाय. अशा पद्धतीने हे जर का चालत राहिलं तर इथल्या माणसाला उद्या भविष्यात उपासमारीची पाळी येईल. आणि आम्ही या देशाचे नागरिक आहोत, या देशावर आमचा अधिकार आहे, घुसखोरांचा कुठेही अधिकार नसतो. तुमच्या घरात जर कोणी बाहेरचा, व्यक्तिगत आपल्या घरात कोणी बाहेरचा माणूस आला, आपण त्याला येऊ देत नाही. तर आमच्या देशात तर एवढे 10-12 कोटी आलेले आहेत आणि आज ते असंही नाहीये की काही शांततेने राहत आहे. आज सगळ्या म्हणजे यांनी सांगितलं जनरल साहेबांनी की स्लीपर सेल पासून सगळं म्हणजे तुमची सुरक्षा धोक्यात आहे. हे जर असंच होत गेलं तर म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या 15-20 वर्षामध्ये घुसखोरांचंच बहुमत आणि एक नवीन सिव्हिल वॉर तयार होईल. तर त्याच्यासाठी आज आणि आत्ताच जागा होणं आवश्यक आहे आणि ह्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सामील होणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला प्रत्येकाला माहित असतं की माझ्या घराच्या बाहेर काल कोणीच नव्हतं, आज एक नवीन मुलगी केरळला येऊन बसला, तर मी त्याला विचारायला लागेल कुठं आला, काय आला, तुझं आधार कार्ड दाखव, तू कुठे शिकला, ही चौकशी जर केली तर मला हे निश्चित कळू शकतं की तो घुसखोर आहे का तो स्थानिक आहे. आणि तो घुसखोर असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करायची, पोलिसांकडे तक्रार करा, आमच्याकडे कळवा. पण हे तुम्हाला हा एक खूप गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे आणि पूर्ण देशामध्ये 10 कोटी घुसखोरांची संख्या ती थोडी अतिशयोक्ती म्हटली तरी आपण त्यामध्ये 80% जरी धरून पाहिलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी, तेवढीच कमी जास्त आणि तेवढीच जवळपास घुसखोरांची लोकसंख्या. म्हणजे हा किती प्रश्न किती मोठा आहे हा तुम्हाला याची कल्पना करू. हा प्रश्न आपण बघूया की पार्श्वभूमी सगळ्यात जास्त घुसखोर बांगलादेशातून आणि त्याच्यानंतर नंबर 2 रोहिंग्या, पाकिस्तानचे कमी, अफगाणिस्तानचे कमी आणि नेपाळ आपली बॉर्डर आपली त्याच्या बरोबर ट्रीटी आहे त्याच्यामुळे ते येऊ जाऊ शकते. म्हणजे मुख्य प्रश्न आहे बांगलादेश आणि रोहिंग्यांचा आणि हे जास्त आहे घुसखोर. तर याची पार्श्वभूमी म्हणतो की आपल्याला ज्या 4 देश आहेत ज्याच्याबरोबर आपली सीमा आहे, पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि बांगलादेश, भूतानबरोबर आपला काही प्रॉब्लेम नाही, सीमा जरी. या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात मोठी जो बॉर्डर आहे कोणत्या देशाची आहे? सगळ्यात आपल्याला असं वाटतं की चीन खूप दूर आहे. सगळ्यात जास्त बॉर्डर जी आहे, सीमा जी आहे बांगलादेशची 4198 करोड. आणि हे मी जेव्हा बांगलादेशमध्ये 1 वर्ष राहिलो, त्यांचा सिनियर ऑफिसर त्यांच्या
ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मी होतो आणि माझ्याबरोबर तेव्हाचे सगळ्यात सिनियर ऑफिसर, सिनियर सिव्हिल सर्वंट तेव्हा होते. आजचा चीफ ऑफ नेव्हल स्टाफ, त्याच्या आधीचे सगळे माझे पर्सनल मित्र आहेत. आणि हे बांगलादेशमध्ये PhD पण केलेले आहे. त्याच्यामुळे हा विषय माझ्या हृदयाजवळ आहे. आणि एवढी मोठी संख्या असते, त्यामध्ये 157 नद्या बांगलादेशमध्ये भारतातून जातात छोट्या मोठ्या. हे का सांगितलं मी की तुम्ही जॉग्रफी जर बघितली तर याला घुसखोरी खूप सोपी आहे. नद्या, जंगल आणि बॉर्डर गार्ड्स करणं ते खूप कठीण काम आहे. आणि त्यामध्ये पण आपण म्हणायला नको पण बॉर्डर पण बरोबर गार्ड करायला पाहिजे. तर त्यामध्ये डेडिकेशन पाहिजे, आपल्या देशाच्या प्रती निष्ठा पाहिजे आणि लक्ष्मीचं दर्शन नाही व्हायला पाहिजे. तर ह्यामुळे असं आहे की या सगळ्या गोष्टी. आणि तिथे मी एक गोष्ट शिकलो आणि समजलो की जेव्हा इन्फॉर्मली आम्ही सगळं बोलायचो तेव्हा सगळे बांगलादेशी ऑफिसर जेव्हा सिनियर लेवलवर, आजचा जो चीफ आहे तो माझ्यापेक्षा खूप ज्युनियर होतो, ते सगळं म्हणायचे की आमचा जो मुद्दा आहे हा मुघलिस्तान बनवायचा. मुघलिस्तानची बॉर्डर कुठे? ब्रह्मपुत्रा नदी, मणिपूर, मिझोराम, चिटगाव हिल सोडायचं आणि इकडे बिहार, मालदापासून खाली मुर्शिदाबाद, 24 परगणा, म्हणजे अर्धा बंगाल, अर्धा बिहार, जवळपास 3 ते 4 आसाम हे त्यांच्या मुघलिस्तानमध्ये. आणि ही त्यांची अपार्ट फ्रॉम इकॉनॉमिक मायग्रेशन सोडून ही दुसरी त्यांची जो मुद्दा आहे, त्याचा एम आहे हे करायचं, भारताला तोडायचं त्याच्यापासून. मग तो मुद्दा तो कठीण, पण पहिला मुद्दा जो आहे की भारतामध्ये येणं हे खरं आहे. आणि त्याचे दोनच उदाहरण सांगतो. मी 1980 मध्ये आर्मीमध्ये कमिशन म्हणून तवांगमध्ये पोहोचतो, तेव्हा मला आसाममधून जावं लागायचं. तर वरच्या कामरूप डिस्ट्रिक्टमधून आम्ही जायचो तेव्हा एका 3-4 गावामध्ये एखादी वास मस्जिद दिसायची. 2005 मध्ये परत मी आसाममध्ये पोस्टिंग झाली म्हणजे प्रत्येक गावात 5 ते 6 मस्जिद होते. मग तुम्ही याचा विचार करू शकता की मायग्रेशन जे घुसखोरी किती झाली. त्याच वेळेस मी सिक्युरिटी इन्चार्ज असायचो, कोणाला पास द्यायचे, कोणाला काय करायचं, काय करून घ्यायचं. आणि माझ्या नेचर म्हणून स्ट्रिक्ट होतो, सांगितलं मी देणार नाही कोणाला. एका थोडा इंजिनियर ऑफिसर होता, त्याला कॉन्ट्रॅक्ट घेऊन सगळं करायची गरज असायची. तो माझं म्हणजे सर हमारा काम बंद करना पड़ेगा. मैं क्यों? आपले पासपोर्ट बंद करने. पास बंद करके तुम्हारे लेबर कहाँ से आते? बाहर से आते हैं क्या? बांग्लादेश से आते? हाँ सर, बांग्लादेश से आते हैं. म्हणजे हे सरकार तर सगळ्यांना माहीत असून आम्ही ऍक्सेप्ट करत होतो. आणि तिच्यात मला नावं सांगू शकत नाही मी, पण मला काही झंझट नाही. ही वस्तुस्थिती होती. माझा एक मित्र सिनियर ऑफिसर जनरल बिपिन रावत, लोक खूप फास्ट होते आणि बऱ्याच वेळा मी पोस्टिंग बरोबर झाली. एकदा तुम्हाला म्हटलं कि राजेंद्र तुम कभी असम में गए क्यों ना? अभी 2005 में जाके हमारे हाथ जब सेकेंड लेफ्टिनेंट थे तो आज हालत में बहुत फर्क आ गया. जो धुबरी डिस्ट्रिक्ट में हम जाते थे, एक धुबरी नावाचे एक जिल्हा आहे तिथे, त्या जिल्ह्यामध्ये पहिले जवळपास 5 ते 7% बाहेरचे असायचे. आज तिथे तुम्हाला खरं वाटणार 85% लोक बांगलादेश. म्हणजे भारतातला माणूस धुबरी डिस्ट्रिक्टमध्ये जाऊ शकत नाही, तो बांगलादेशात झाल्यासारखं आहे. ही वस्तू एवढी गंभीर आहे. ही तुम्हाला मी फक्त पार्श्वभूमी सांगितली. पुढे इथे आलं इकॉनॉमिक मायग्रेशन तर होतच होतं. इकॉनॉमिक मायग्रेशन काही प्रॉब्लेम नाही, आले कोणी काम केलं तर आपल्याला काम करायला लोक पाहिजेच. दुसरा मुख्य मुद्दा आहे जे आतंकवादी कारवाया ते कामं करतात किंवा सपोर्ट करतात किंवा स्लीपर सेल करतात. आज जर एक चांगला वेल ट्रेन स्लीपर सेलचा माणूस असला तर आपल्या सगळ्यांना म्हणू शकतो. म्हणजे ट्रेनिंग त्यांना दिलं जातं आणि एक मेथडॉलॉजी आहे. कसं यायचं, कुठे यायचं, कुठे शरण घ्यायची, मग तिथून पुढे कसं जायचं, ह्या सगळ्या जसं सांगितलं आपल्याला जन NRC मध्ये ते सगळं आपल्याला शोध करावा लागेल. आणि शोध घेऊन आपल्याला हे जन NRC जे आहे आपल्या भविष्य रिसर्चसाठी आम्ही जसं मी म्हणतो आम्ही तर बॅटिंग करून निघून गेलो, आता तुमची आहे पिचवर यायची गरज. तुमच्यासाठी हे गरजेचं आहे की जन NRC नक्कीच आपल्याला